तिकडे अहमदनगर लोकसभा निवडणुकीत देखील पैसे वाटप झाले असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। मतदानाचा दिवस आणि मतदानाआधीची रात्र पैसे वाटपाच्या आरोपांनी गाजली। भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी केला। याबद्दलचा एक व्हिडिओ देखील लंकेंच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला। राहुल शिंदे यांच्या गाडीत असलेले हे पैसे सुजय विखे पाटलांचे आहेत असा दावा लंकेंनी केलाय। तर विखेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। छेडछाड करून व्हिडिओ दाखवण्यात आल्याचं विखेंचं म्हणणं आहे। या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसून एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले। त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकोट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं, त्याच्याकडे पैसे सापडले। पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे। ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठेही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही गाडीत डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो, कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते। पण नेहमी हा कायदा पारनेर तालुक्यासाठी अहिल्यानगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे। तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार, मीच कलेक्टर, मीच SP, मीच BDO, मीच CO या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झालेत ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।